काल एकत्र आंदोलन झालं। उबाठा आणि मनसेचं अटावरून राज ठाकरेंना साथ घातला, एक आव्हान निर्माण करण्याचा मुंबईत प्रयत्न होतो आहे मनसे आणि उबाठाद्वारे। कोणाला आव्हान? मला असं वाटतं की दोन्ही भावांनी काय करावं हे त्यांचा कौटुंबिक विषय आहे आणि म्हणून ते बरोबर आले काय काय नाही बरोबर आले काय। कोणाचंही कुटुंब अगर एकत्र येत असेल, जुळत असेल, वाद मिटत असतील, ती चांगलीच गोष्ट आहे। त्याच्यामध्ये काय आम्हा लोकांना विचार करणं, दखल घेणं, दुःख होण्याचं काही कारण नाही। शेवटी ठाकरे कुटुंब म्हणून एकत्र येत असतील तर चांगलीच गोष्ट आहे। पण ज्यांनी ठाकरे कुटुंब त्यावेळी तोडलं ते आज जोडण्याची भाषा करतायत। उदाहरण आपल्याला माहिती असेल, तेव्हा राजसाहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा संजय राऊतची गाडी राजसाहेबांच्या कार्यकर्त्यांनी जाळली होती। तसंच अन्य लोक पण आहेत जे त्यावेळी शकुनी मामाच्या भूमिकेमध्ये होते, पण आज मोठे दोन्ही भावांनी किती एकत्र आलं पाहिजे एवढे लेक्चर देत बसतायत आणि म्हणून त्यांचे वाद मिटत असतील तर माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत। सुधाकर बडगुजर सलीम कुत्ता प्रकरण जे तुम्ही काढलेलं होतं त्यावर आता ते बडगुजर जे आहे ते भाजप येण्यामध्ये येण्याच्या तयारीमध्ये नाही, पण आता ते त्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आमच्या फडणवीस साहेबांना ते भेटले। अधिकृत निर्णय असा काय झालेला असं माहीत नाही, पण शेवटी ते काय निर्णय घेतील त्याच्यानंतर प्रतिक्रिया देणं योग्य आहे। पण आता हकालपट्टी झालेली आहे, आत्ता त्याबद्दल मी थोड्या अगोदर ऐकलेलं आहे। आता बघू तेढ निर्माण झाली तर तुम्हाला ते त्यांच्याकडे असलेल्या अधिकाऱ्यांना कायद्यानं नोटीस देऊन चौकशीला बोलवतील। मुळामध्ये एका मोठ्या जबाबदार पदावर बसलेल्या व्यक्तीने जबाबदाऱ्यांनी भूमिका घेतलं पाहिजे असं मानणाऱ्यापैकी मी आहे। जेव्हा तुम्ही अल्पसंख्याचे जे काय महामंडळाचे अध्यक्ष असता तेव्हा खरं म्हटलं तर तुम्ही समाजाला, मुस्लिम समाजाला, अल्पसंख्याक समाजाला एकत्र कसं करू शकता, प्रबोधन कसं करू शकता, हिंदू मुसलमान कसं करू शकत नाही, ह्यावर खरं म्हटलं तर तुम्ही भूमिका मांडली पाहिजे। आत्ता जी त्यांची भूमिका आहे ही खरं म्हटलं तर इस्लामला बदनाम करणारीच आहे अशी माझी भूमिका आहे। कारण का अशाच इको फ्रेंडली होळी करा, इको फ्रेंडली दिवाळी करा, फटाके मुक्त दिवाळी करा, असे असंख्य सल्ले हिंदू समाजाला दिले जातात। मग हिंदू समाज म्हणून आपल्या जे काही सणासुदी आहेत त्याचं फटाके वाजवण्याचं एक वेगळं महत्त्व आहे, रंग उडवणाऱ्या रंगपंचमीचे एक वेगळं महत्त्व आहे। त्या सगळ्याला बाजूला ठेवून इको फ्रेंडली ड्राय होळी काय, फटाके न वाजवण्याची भूमिका हिंदू समाज घेतोच ना, तेव्हा आम्ही असं दुसऱ्या धर्माला नावं ठेवत बसत नाही, तेव्हा अशी जोर जबरदस्ती करत बसत नाही, तेव्हा हिंदू समाज कोणाला आपला धाक दाखवत नाही की हम लोग तो भी बकरा काटेंगे ही, असं आम्ही बोलत नाही। हिंदू समाज म्हणून जेव्हा जेव्हा असे कोणीही पर्यावरणाच्या निमित्ताने आवाहन करतात तेव्हा आमच्या धर्मामध्ये रंगपंचमीला, आमच्या धर्मामध्ये फटाके फोडण्याला कितीही महत्त्व असला तरी हिंदू समाज त्याचं पालन करतो। माझं म्हणणं आहे की तोच विचार मुसलमान समाजाने करावा, एवढी माझी स्पष्ट भूमिका, आमची सल्ला होता तो की जसं हिंदू समाज सगळ्यांचं ऐकतो, पर्यावरणवाद्यांचं ऐकतो, फटाके वाजवत नाही, रंगपंचमी खेळत नाही, तसंच अन्य मुस्लिम धर्माने अगर इको फ्रेंडली बकरी ईद केली तर त्याच्यामध्ये वाईट काय? उलट चांगलाच सल्ला आहे हा। ह्याच्यामध्ये हिंदू मुसलमान कसं होतं हे त्यांनी दाखवावं। उलट जे काही तुम्ही विरोध करताय, इको फ्रेंडली जे सल्ले देताय, त्यांना जे काही तुम्ही नावं आणि शिव्या देताय, हिंदू मुसलमान जे करतायत ना, तुम्ही अप्रत्यक्ष पद्धतीने इस्लामच्या बाबतीमध्ये अजून गैरसमज पसरवताय की कोण अगर चांगला सल्ला देत असेल तर ते इस्लाममध्ये मान्य नाही, हेच ह्यांच्यासारखे लोक बाहेर येऊन दाखवत आहेत। त्यांनी असंही म्हटलं की तुम्ही फडणवीसांचं नाव चुकीच्या पद्धतीने कोट करता आणि महाराष्ट्र बर्बाद करायला तुम्ही महाराष्ट्रामध्ये अगर आपल्याला शांती आणि लॉ अँड ऑर्डर अगर आपल्याला कायद्याने सुव्यवस्था राखायचं असेल, आज बकरी ईदच्यामुळे
असंख्य हिंदू समाजाचे राहणारे जे नागरिक आहेत ते अस्वस्थ आहेत. कारण का बकरी ईदच्या वेळी त्यांच्या सोसायट्यांमध्ये बकरे कापले जाणार, त्याच्यामध्ये वास, दुर्गंधी ह्या सगळ्या गोष्टीमुळे दोन्ही समाजामध्ये वाद होणार आहेत. उद्या हिंदू आणि मुसलमानच्या नावाने दंगली पण होऊ शकतात. तर हे थांबवण्यासाठी अगर कोण सल्ले देत असतील, अगर कोणी सूचना देत, ज्या हिंदू धर्माला पण भेटतात, आपल्याला हिंदू धर्माला सांगितलं जातं की नाही की तुम्ही इको फ्रेंडली होळी करा, आता गणेश चतुर्थी आल्यावर तुम्ही अशीच मूर्ती बनवा, तसेच मूर्ती बनवा, सांगितली जाते की नाही. तर हिंदू समाज तेव्हा असं येऊन आक्रोश दाखवतो का, राग दाखवतो का, जोर जबरदस्ती करतो का? काल अबू आझमी म्हटले हम बकरा काटेंगे, असा हिंदू समाजाने भूमिका घेतली. कोण कितना भी इको फ्रेंडली बोलेगा तो भी हम रंगपंचमी करेंगे, फटाके जोरदार बजाएंगे, अशी भूमिका घेतली. म्हणजे हिंदू धर्माची विशालता आणि महत्त्व ह्याच्यातून आपल्याला कळतं. आणि इस्लामबद्दल हे जे काही गैरसमज स्वतःच पसरवत आहेत, म्हणून कोण महाराष्ट्र बर्बाद करत आहे, कोण इस्लामबद्दल चुकीची माहिती पसरवत आहे आणि कोण फडणवीसांच्या नावाची बदनामी करताय ना, हे महाराष्ट्र खुल्या डोळ्यांनी पाहत आहेत. म्हणून मी ते शेवटी अल्पसंख्याकचे ह्याचे महामंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांना मी सल्ला देतो, तुम्ही विचारपूर्वक मी काय बोललो त्याच्याबद्दल विचार करा. आणि तुम्ही मुस्लिम समाजाला तुम्ही आह्वान करायला पाहिजे कि चलो नितेश राणे जी बोल रहे हैं वो अपने हित में बोल रहे हैं, अपन इको फ्रेंडली बकरी ईद मनाते हैं, वर्चुअल बकरी काटते हैं, असं बोललं तर काय चुकीचं ठरणार नाही. तुम्ही आता बोलतात की या बकरी ईदवरून जे आहेत ते राज्यामध्ये दंगली होऊ शकतात, असे की तुमच्याकडे इनपुट्स आहेत का? आणि हो, इनपुटला शक्यता आहे, कारण का दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकतात ना. आम्ही असल्यामुळे दंगली होण्याचं काही कारण राहत नाही, पण अशा दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकतात ना. आता त्याच्यामुळे काही सोसायट्यांमध्ये लोक हिंदू समाज एवढं त्रासलेले आहेत की त्यांचं म्हणणं आहे की बाबा आपण बकरे इथे कापूच नाही. म्हणून अगर शांत पद्धतीने अगर आपल्याला महाराष्ट्र ठेवायचं असेल तर इको फ्रेंडली बकरी ईदचा पर्याय, जसं आम्ही इको फ्रेंडली होली हिंदू धर्म करतात, इको फ्रेंडली दिवाळी करतात, तसं इको फ्रेंडली बकरी ईद करण्यामध्ये काही चुकीचं नाही. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.